प्रत्येक गड, प्रत्येक दगड महाराजांच्या पराक्रमाची कथा सांगतो आणि त्या कथा ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी आम्ही दर महिन्याला निघतो मोहिमेवर. या महिन्यातील आमची मोहीम होती रतनगडावर. शनिवारी रात्री पुण्यातून 2 बसेस घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सकाळी गडाकडे पोहोचताच तो सुंदर नजारा आमच्या समोर उभा राहिला. जणू सह्याद्री स्वतः स्वागत करीत होता. नाश्ता करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेतले आणि मग पावलं पडली थेट रतनगडाच्या दिशेने. गड थोडा मोठा होता, पण आमच्या मावळ्यांनी गायलेल्या शिवगीतांनी थकवा नावाची गोष्ट जाणवतही नव्हती. जिथे श्वास चढायचा तिथे शिवगीतं उंच व्हायची. टाळढुलकीचा ताल जीवाला जणू पंख द्यायचा. पुढं गेल्यावर जसं प्लास्टिक आणि बाटल्या दिसायला लागल्या तसं मावळ्यांनी लगेच कचऱ्याच्या पिशव्या बाहेर काढल्या आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. अहो, तुम्ही गडावर येता, फोटो काढता, शिवरायांच्या पायखुणा अनुभवता, मग इथंच कचरा का करून जाता? हे गड आपण जपले नाहीत तर पुढच्या पिढीला काय दाखवणार? म्हणूनच आमच्या मावळ्यांनी कडाक्याचं ऊन, अवघड चढाई हे काहीही न पाहता जिथं कचरा दिसला तिथं हात लावला आणि शक्य तेवढा कचरा गोळा करत गड स्वच्छ केला. नेण्याजवळ पोहोचताच इतिहास जणू जागा झाला. रतनगडाच्या दगडात लपलेल्या आठवणींचा, शिवरायांच्या गर्जनेचा, मावळ्यांच्या पराक्रमाचा आणि टाळ ढोलकीवर उसळणाऱ्या जाज्वल्य पोवाड्यांचा या सगळ्यांनी वातावरण भारून गेलं. हे सगळं मनात साठवून गड उतरायला घेतला. उतरताना देखील आमच्या मावळ्यांचे हात कचरा गोळा करण्यातच व्यस्त होते. गड उतरून हेमाडपंथी स्थापत्य असलेल्या अमृतेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि जणू त्या शांत देवालयानेच कानात कुजबुजलं. इतिहासबोधेनं कर्तव्य मार्ग या तुमच्या ब्रीदवाक्याला खरं ठरवत आजच्या मोहीम क्रमांक 14मध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य यथार्थपणे पार पाडा.